दोन आंदोलनातील फरक या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। दोन कोणते आंदोलन आहेत? गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखालील राज्यात उभारलेला लढा, ज्याचं केंद्रबिंदू आंतरवाली सराटी हे आहे। आणि दुसरं आंदोलन कोणतं आहे तर सरकारनं उभारलेले अनेक आंदोलन आहेत। मग आता ते कोणकोणते ते पण आता क्रमशः आपण पुढे पाहू। या दोन आंदोलनात नेमका फरक काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे। तर पहिला फरक हा आहे की जरांगे पाटलाचं आंदोलन हे सामाजिक आंदोलन आहे। जरांगे पाटील हे कुठल्याही राजकीय पक्षाशी अजिबात संबंधित नाहीत, काडीचाही त्यांचा दुरान्वयही संबंध नाही। जरांगे पाटलाची पार्श्वभूमी पाहिली तर फाटक्या घरातील मॅनेज न होणारा व्यक्तिमत्व असं एका ओळीत त्यांचं वर्णन करत आहे। त्यांच्याकडे काय प्रॉपर्टी आहे? 2 एकर जमीन आहे, ती कोरडवाहू आहे, बाजरीचं पीक येतं त्याच्यात, म्हणजे सालसंदी जे म्हणू, म्हणजे वर्षभर खायला पुरेल अशा प्रकारची याच्यापेक्षा वेगळं काही तिथं पिकत नाही, किंवा फार थोडंफार सोयाला झालं तर सोयाबीन होईल किंवा 4-2 क्विंटल कापूस होईल, याच्यापेक्षा काहीही नाही। आणि दुसरा मुद्दा आहे त्यांचं घर, तर ते बीड जिल्ह्यातील मातोरीचे आहेत, परंतु आता पोटापाण्यासाठी त्यांनी गोदापट्ट्यात इथं आलेले आहेत। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील त्या साखर कारखान्याच्या जवळ ते त्या ठिकाणी राहतात। महाकाळा साखर कारखाना त्या परिसरामध्ये ते राहतात। त्यांचं घर पाहिलं आपण तर पत्रे आहेत, सिमेंटचे पत्रे, आणि त्यांची प्रॉपर्टी पाहिली तर घरामध्ये मिळालेल्या गिफ्ट वस्तू हीच त्यांची प्रॉपर्टी आहे, आणि त्यांनी कमवलेले माणसं एवढंच आहे। आणि त्यांना बसायला स्वतःची मोटरसायकलसुद्धा नाही। तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आपण विश्वास ठेवा किंवा ठेवू नये, तर त्यांच्या नावे एक जणानं गाडी घेतली, ती गाडी त्या ठिकाणी बाजूला उभा केली आणि खिडकीतून त्या गाडीचे कागदपत्र टाकून दिले। जरांगे पाटलांनी काही समाज बांधवांना सांगितलं असा प्रकार आहे, त्या बांधवांनी घेतली आणि त्या पुढच्या व्यक्तीला विनंती केली की बाबा ही तुझे कागदपत्र आहे, ही गाडी आहे आणि तू असा प्रकार करू नको, अशा प्रकारचं हे नेतृत्व आहे। आणि ते काय करतात, जे संविधानाला मान्य आहे अशा प्रकारचं आरक्षण मागतात। संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद आहे, आणि कायदे मंडळानं केलेल्या कायद्यावर या ठिकाणी न्यायालय त्या ठिकाणी ते कायदे संविधानिक आहेत की असंविधानिक आहे हे बघण्याचं काम करतं, न्यायालयीन पुनर्विलोकन असं आपण म्हणतो। तर आरक्षणाच्या केसेसचे निकाल आलेले, म्हणजे निवाडा देत असताना अनेक उच्च न्यायालयांनी आरक्षण मर्यादा 50% असावी अशा प्रकारचे निकाल गेल्या 35 वर्षामध्ये दिलेले आहेत। आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा अनेक निवाड्यामध्ये स्पष्ट निर्देश दिले 50% असावी। इंदिरा साहनी प्रकरण असेल, विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन असेल, किंवा आता बिहारचं प्रकरण असेल, अशा अनेक प्रकरणामध्ये असे निवाडे आलेले। मग राज्य सरकार मराठ्यांनाच वेगळं का आरक्षण देतं हाही प्रश्न आहे, आणि जरांगे पाटील ही मागणी करत आहेत। बरं, आपण सामाजिक आंदोलनातला फरक पाहत आहोत। आंदोलन हे म्हणजे कुठेतरी राजधानीच्या ठिकाणी, कुठेतरी जिल्हा मुख्यालयावर, कुठेतरी विभागीय कार्यालयावर, कुठेतरी कलेक्टर ऑफिसला, तहसील कार्यालयासमोर अशा प्रकारचं आंदोलन जनरली केलं जातं। परंतु जसं अण्णा हजारेने आंदोलन उभा केलं, अगदी तसंच आंदोलन स्वतःच्याच गावामध्ये उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरांगे पाटलांनी केला। पंचक्रोशीतील आणि गोदापट्ट्यातील 127 गावं त्यांनी बांधणी करत आंतरवाली सराटीमध्ये, म्हणजे बरेचसे आंदोलनं झाले, परंतु सध्या सुरू आहे आपण त्यावर बोलू, तर तिथं त्या ठिकाणी आंदोलन उभा केलं। आणि हे आंदोलन आता कसं झालं, काय झालं यात जाण्यापेक्षा या आंदोलनाला प्रति आंदोलन म्हणून सरकारनं अनेक आंदोलनं उभा केली। बरं, हे लोक सगळे राजकीय आहेत, प्रति आंदोलन करणारे सगळे राजकीय लोक आहेत। आपण पाहू, एक एक क्रमशः पाहू। सगळ्यात मोठा विरोध करतात ते नामदार भुजबळ साहेब। त्यांचे जवळपास 40 ते 50 वर्षे हे सार्वजनिक जीवनात गेलेले आहेत। आपल्या 7 पिढ्या मातीत गेल्या, कुठं पीठ आहे तर मीठ नाही। आणि भुजबळ साहेबांची प्रॉपर्टी काही 1000 कोटीमध्ये आहे। आणि भुजबळ साहेब हे साधू संत नाहीत, कारण त्यांनी जेल भोगलाय। कशासाठी जेल भोगला जातो याची आपल्याला कल्पना असेल। तर दुसरी आणि ते राजकीय आहेत हा, आणि त्यांनी विरोध केलेला आहे। त्यांनी जालना जिल्ह्यातील अंबडमध्येच
जरांगे पाटला जिथं आंदोलन तिथंच त्यांनी ओबीसीची एल्गार परिषद घेतली. त्यांनी हाकेला तिथंच आंदोलनाला बसवलं. त्या बार्शी पोलिसांचे उपकार आहेत की त्यांनी लेखी लिहून घेतलं, हाकेला अडवलं आणि अंतरवाली सोडून बाजूला बसू असं सांगितलं. तर त्या अंतरवालीच्या वेशीवरच बसले, जिथं रस्ता जातो तिथंच पहिल्यांदा बसले. त्यानंतर जरांगे पाटील इथं छत्रपती संभाजीनगरला उपचार आले. त्यावेळेस हाकेंनी त्या गावामध्ये मिरवणूक काढली. कोणत्या? ज्या ठिकाणी जरांगे पाटलाची म्हणजे आंदोलन आहे तिथं. आंदोलन कोणाला करण्याचा विरोध नाही, प्रत्येकाला संविधानाने अधिकार आहे, दिलेला आहे, कुठं करावं हेही दिलेलं आहे. पण एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून भांडण करायचं असेल तो परत त्याच्या दारात जातो, परत त्याच्या जवळ जातो. मग राज्यामध्ये एवढे 40-45 हजार गावं असताना तेच गाव का सापडतं त्यांना? बरं तिथं आता एक नाही, आता 2 आंदोलन आहेत. बरं हाकेनं तिथं आमरण उपोषण केलं 10 दिवसाचं. त्यानंतर हाकेनं तिथून बाजूला असलेल्या दोदडगावून एक रॅली काढली. म्हणजे हा 3रा घटनाक्रम आहे. 4था घटनाक्रम आहे. आता सुद्धा जरांगे पाटलाचं आंदोलन निर्णायक वळणावर आले असताना हाकेनं जाणून बुजून त्याच ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं. पोलिसांनी परवानगी कशी दिली? जे मायबाप पोलीस किंवा जे मायबाप सरकार ईदची पुढे सुट्टी ढकलतं. कशामुळं? की गणेश विसर्जन हा हिंदूचा सण आहे आणि ईद निमित्त जुलूस काढले जातात. तर हिंदू मुस्लिम एकत्र येऊन काही वाद होऊ नये, सामंजस्य राहावं आणि म्हणून त्यांनी ती सुट्टी पुढे ढकलली. अगदी स्वागतार्ह निर्णय. मग असाच निर्णय या आंदोलनाबाबतीत का घेतला नाही? बरं जरांगे पाटलाचं आंदोलन सुरू झालं का? 13 महिने झाले त्या गावात सुरू आहे. मग ते तिथं काय येतात? बरं त्यांचं किती आंदोलन आहे? हे 6वं आंदोलन आहे. ते हाकेंची भाषा पहा कशी आहे. हाकेंची भाषा ही उर्मटपणाची आहे, उद्दामपणाची आहे आणि ते जरांगे पाटलाचा बाप काढतात, अक्कल काढतात. आता मराठा बांधव काही कमी नाहीत, परंतु मराठा समाजाला मोठा भाऊ म्हणून भूमिका पार पाडायची आहे, म्हणून त्यांच्या संयमाची परीक्षा आहे आणि म्हणून त्यांनी तो पेशन्स त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. हे फक्त उचकून देत आहे. आता हाकेचं आंदोलनाचा प्रणेता तिथं बळीराम खटके आहेत. त्यांची पार्श्वभूमी राजकीय लोक आहेत. त्यांचे कुटुंबातील काही जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समिती सदस्य होते, ते एका राजकीय पक्षात होते. आता ते मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्या खटकेंनी त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा ध्वज फाडला. व्हिडिओ व्हायरल झालेला पहा तुम्ही. त्यानंतर त्याच खटकेंनी एका मराठा बांधवाला मारलं, अक्षरशः मारलं. आता तिथं जवळपास 200 पोलीस आहेत, त्याच्या साक्षीत मारलं. मला सांगा कायदा आणि सुव्यवस्था जर कोणी काही घोषणा देत असतील आणि साहजिक आहे जरांगे पाटलांना भेटायला येणारे लोक रॅलीने येतात. काल फुलंब्रीमधून 200 गाड्या आल्या होत्या आणि झेंडे लावून घोषणा देत कुठून ते तिथूनच सुरू करतात. म्हणजे 150-200 किलोमीटरपासून तिथून घोषणा देतात. ते गाव आलं की घोषणा, गाव आलं की घोषणा. मग ते तसं घोषणा देत आले. आता तुम्ही तिथं रस्त्यावर येऊन बसले तर मग वाद होतील का नाही होतील हा एक मोठा प्रश्न आहे. बरं या सामाजिक आंदोलनात राजकीय नेते आहेत का नाही? प्रकाश अण्णा शेंडगे हे आमदार होते, आताही लोकसभा लढवली, हे राजकीय आहेत. बबनरावजी तायवाडे यांनी सुद्धा विधानसभा लढवलेली आहे. TP मुंडे सर जे कोयत्याची भाषा करतात त्यांनी सुद्धा विधानसभा लोकसभा लढवलेली आहे. मग अशी किती उदाहरणं आपल्याला द्यायची? हे सगळी राजकीय टोळी आहे, यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहे आणि या राजकीय महत्त्वाकांक्षा असणारे लोक हे नामदार भुजबळ साहेबांनी पुढे केलेले आहेत. यात वेगळं कारण असण्याचं म्हणजे वेगळं सांगण्याची गरज नाही. बरं त्यांनी एक उपोषण असावं, थोडंसं बाजूला असावं, रस्त्याच्या बाजूला असावं. आता रस्ता असा बंद केलेला आहे की जवळपास 15 ते 16 गावाचा संपर्क तिथून बंद झालेला आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, जरांगे पाटलांना राज्यातून जे लोक भेटायला येतात आता ते कच्च्या रस्त्यानं त्या ठिकाणी चारीनं कॅनलनं येतात आणि काल अचानक पाऊस झाला, जवळजवळ 400 वाहनं त्या रोडवर अडकले रामगव्हाण मार्गे. मग याला जबाबदार कोण आहे? हेच जर मराठ्यांनी केलं असतं तर म्हणले असते यांनी म्हणजे पूर्वापार चालत आलेला इतिहास कायम ठेवला की कुणी बहिष्कार टाकला, वाईट टाकलं, अस्पृश्य समजलं, अशी भाषा केली असते. मग आता हा मराठा समाजावर अन्याय नाही का? म्हणजे हे जाणून बुजून षडयंत्र आहे. आणि बार्शीला दुसरं आणखी एक आंदोलन होतं, 10 दिवस आंदोलन चाललं एका आमदाराचं. तर ते सुद्धा त्या स्वतःच्या स्वार्थासाठी होतं आणि त्याच्या नेत्याला ते वाचवण्यासाठी होतं. त्यांना काही मराठा समाजाविषयी देणं घेणं नव्हतं. छत्रपती संभाजीनगरला एक भगिनी बसवली, ते सुद्धा अशाच प्रकारचं आंदोलन होतं. म्हणजे आंदोलनं किती उभा करा, यात दुमत असण्याचं कारण नाही, तो प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु शांतता भंग व्हावी,
जातीय दंगली व्हाव्यात असा डाव का आखला जातो? बरं, अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांना भेटायला दलित येतात, मुस्लिम येतात, धनगर येतात, वंजारी बांधव येतात, माळी बांधव येतात, कुठला बांधव येत नाही. आणि गावगाड्यात अजिबात कुणाचाही कुणाशी वाद नाही. हा फक्त मीडियामध्ये आणि राजकीय नेत्यामध्येच दाखवला जातो. इथं भाषा मणिपूरची केली जाते, परंतु मराठा समाज बांधव संयमी आहेत आणि ओबीसी बांधवांनी तेवढंच प्रेम केलेलं आहे. आता राज्यात ग्रामपंचायती लागल्या आणि तिथं त्यांनी स्वतःचा पदाचा त्याग केला, परंतु ओबीसी बांधवांनी निवडणुकीवर अनेक ठिकाणी बहिष्कार घातल्याचे उदाहरण आहे. जरांगे पाटलाच्या सभेला ओबीसी बांधवांनी स्वतःची पिकं काढून जमिनी दिल्या. हा आदर्श आहे. आणि इथं वेगळं. आणि हाके सांगतात की धनगर आणि ओबीसी काय, धनगर आणि ओबीसी एक अजिबात नाही, फक्त राजकीय आरक्षणासाठी आहे. मराठा समाजाचे राजकीय पीक एवढं आलेलं आहे की त्याला लोक कंटाळले. ओबीसीची जाहिरात आली आणि तिचा माणूस अर्ज करू शकतो का? म्हणजे ही सगळी फसवणूक आहे. म्हणून मराठा बांधवाच्या संयमाची ही परीक्षा आहे.